श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मोनाली तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. पितरांना प्रसन्न करण्यासाठी तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून आपण या पितृपंधरवड्यामध्ये खूप सारे उपाय करत असतो. त्यांचे श्राद्ध करत असतो, तर्पणविधी करत असतो, पिंडदान करत असतो. पण आता श्राद्ध तर प्रत्येकजणच करतात, पण तर्पणविधी व पिंडदान करणे हे सर्वांनाच शक्य आहे का? तर नाही आहे. सर्वांनाच हे करणं शक्य नाही आहे, कारण हे आत्ताचे धावपळीचं जीवन आपले सर्वांचे धावपळीचं जीवन आहे. त्यामुळे आपल्याला जर तर्पणविधी व पिंडदान करणे शक्य नसेल तर आपण काय करावे ते आपण आज जाणून घेणार आहोत. पितृपक्षामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीने किंवा कर्त्या व्यक्तीला जर वेळ नसेल तर घरातील स्त्रियांनीही हा उपाय केला तर चालेल. तुम्हाला जर तर्पणविधी पिंडदान करणे शक्यच होत नसेल तर तुम्ही हा एक साधा व सोपा उपाय नक्की करा. त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे गंगाजल. आता हे गंगाजल कुठे मिळेल? तर हे गंगाजल तुम्हाला कोणत्याही धार्मिक वस्तूंच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल. आपल्याला ते गंगाजल घ्यायचं आहे आणि हे गंगाजल घेऊन आपल्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या तुळशी वृंदावनाच्या शेजारी बसायचं आहे. तेथे आपल्याला एक ताट किंवा वाटी घ्यायची आहे आणि ते गंगाजल घ्यायचं आहे. डाव्या हाताने आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर घेऊन वाटीमध्ये किंवा जे ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या पितरांचे स्मरण करून ते हळुवारपणे त्या ताटामध्ये सोडायचे आहे. आता हे किती वेळा करायचे आहे? तर हे आपल्याला 5 ते 7 वेळा करायचे आहे. हे करून झाल्यानंतर आता ह्या गंगाजलाचे काय करायचे? ज्या ताटात आपण जे गंगाजल सोडलेले आहे त्या गंगाजलाचे काय करायचे? तर ते गंगाजल आपल्या घरात टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे थोडे थोडेसे असे शिंपडायचे आहे आणि घरातून शिंपडून झाल्यानंतर जे उरलेलं गंगाजल आहे ते गंगाजल तुम्ही तुळस सोडून कोणत्याही दुसऱ्या झाडांच्या मुळांशी ते ओतायचे आहे. हे केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्याला तर्पण व पिंडदान केल्याचे पुण्य मिळते व पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. पितृपक्षात दररोज आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता दररोज करणं प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही आहे. तर हा उपाय आपल्याला ज्या दिवशी आपल्या घरामध्ये पितरांचे श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी केला तरी चालेल. फक्त हा उपाय आपल्याला रविवार व एकादशी हे 2 दिवस करायचा नाही आहे, कारण रविवार व एकादशी या दिवशी तुळशीला निर्जळी उपवास असतो. त्यामुळे आपल्याला हा उपाय ह्या 2 दिवशी करायचा नाही आहे. बाकी आपण इतर कोणत्याही दिवशी करू शकतो. या पितृपंधरवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकतो. हा छोटासा उपाय नक्की करून बघा. याविषयी तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.